नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा प्रवासावर निघणार आहोत जिथे आपण पृथ्वीचा चेहरा-मोहरा घडवणाऱ्या 5 महान नैसर्गिक शिल्पकारांना भेटणार आहोत. आपल्या आजच्या सखोल चर्चेचा विषय आहे बाह्य प्रक्रिया भाग 2. त्यासाठी आपण इयत्ता 9वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकाचा आधार घेतला आहे. म्हणजे आपण हे बघणार आहोत की नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि जमिनीखालचं पाणीसुद्धा हे सगळं मिळून आपल्या आजूबाजूचे डोंगर, दर्या, किनारे कसे घडवतात आणि बदलतात सुद्धा. अगदी बरोबर. आणि हा एक प्रकारचा म्हणजे अविरत चालणारा संघर्ष आहे. एका बाजूला झीज करणाऱ्या शक्ती आहेत, तर दुसऱ्या बाजूला त्याच झीजेतून निर्माण झालेला गाळ वापरून नवीन जमीन तयार करणाऱ्या शक्ती आहेत. या सगळ्या प्रक्रिया 3 शब्दांभोवती फिरतात. खनन म्हणजे झीज करणे, हो, कोरणे किंवा झिजवणे. मग येतं वहन, म्हणजे तो झिजलेला भाग वाहून नेणे. आणि मग तिसरं संचयन, म्हणजे तो गाळ दुसरीकडे साठवणे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया पाण्याच्या सर्वात ओळखीच्या रूपापासून, नदी. नदी सुरुवात तर एका लहानशा झऱ्याने होते, पण तीच नदी पुढे जाऊन मोठमोठ्या दऱ्या कशा काय करू शकते? एवढी शक्ती तिच्यात येते तरी कुठून? खूप छान प्रश्न आहे. नदीची खरी शक्ती तिच्या वेगात आहे आणि तिच्यासोबत वाहणाऱ्या वस्तूंमध्ये दडलेली आहे. उगमाजवळ म्हणजे उंच पर्वतीय प्रदेशात उतार खूप जास्त असतो. त्यामुळे गुरुत्वाकर्षणामुळे नदी प्रचंड वेगाने खाली कोसळते. पण ती एकटी काम नाही करत. ती आपल्यासोबत दगडगोटे, वाळू, माती असे अनेक हत्यारं घेऊन वाहते. अच्छा. हे दगडगोटे नदीच्या तळावर आणि काठांवर आदळतात, घासले जातात आणि अक्षरशः दरीला ताचण्याचं काम करतात. अरे वा, म्हणजे नदी स्वतः एक कारागीर आहे आणि दगडगोटे तिचे हत्यार आहेत. याचा अर्थ जेवढं गढूळ पाणी किंवा जेवढे जास्त दगडगोटे तेवढी तिची झीज करण्याची शक्ती जास्त असणार. अगदी अचूक मुद्दा पकडलाय. निव्वळ पाणी खडकाची झीज खूप हळू करेल, पण तेच पाणी जेव्हा वाळू आणि दगडांना सोबत घेऊन वाहतं तेव्हा ते सँडपेपरसारखं काम करतं. बरोबर. यामुळेच पर्वतीय प्रदेशात नदी अतिशय वेगाने खनन करते आणि इंग्रजी व्ही अक्षरासारख्या खोल अरुंद दऱ्या तयार होतात. आणि घळी. हो, काही ठिकाणी खडक खूप कठीण असतो. तिथे नदी आणखी खोल दरी तयार करते, जिला आपण घळई म्हणतो. आणि जिथे कठीण आणि मऊ खडक एकावर एक असतात तिथे धबधबे तयार होतात, मऊ खडकाची झीज होऊन. अगदी ठीक आहे. म्हणजे डोंगराळ भागात नदी एक आक्रमक तरुण शिल्पकारासारखी वागते. पण जेव्हा ती सपाट मैदानी प्रदेशात येते तेव्हा काय होतं? तिचा स्वभाव शांत होतो का? एकदम. जसा एखादा धावपटू सपाट जमिनीवर आल्यावर आपला वेग कमी करतो, तसंच नदीचं होतं. मैदानी प्रदेशात उतार खूप कमी होतो, त्यामुळे नदीचा वेग मंदावतो. आता तिची सगळी ऊर्जा डोंगर कोरण्यात खर्ची पडत नाही. मग ती काय करते? आठवायला सुरुवात करते. आणि ह्या साठवण्याच्या क्रियेतून म्हणजे संचयनातून नवीन भूरूप तयार होत असणार. बरोबर. पर्वताच्या पायथ्याशी जिथे उतार एकदम बदलतो तिथे नदी सर्वात आधी जाळ भरड गाळ म्हणजे मोठे दगडगोटे साठवते. यातून पंखाकृती मैदाने तयार होतात. अच्छा. पुढे मैदानी प्रदेशात नदीचा वेग इतका कमी होतो की लहानसा अडथळा आला तरी ती वळण घेते. यातूनच नदीला ती सुंदर नागमोडी वळणं मिळतात. आणि शेवटी समुद्राला मिळण्यापूर्वी तिचा वेग जवळपास 0 होतो. इथे ती आपल्यासोबत आणलेला सगळा बारीक गाळ तिथेच साठवते. आणि त्यातूनच पूरतट, पूर मैदाने आणि मुखाशी त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा तयार होतो. अगदी बरोबर. आणि हे त्रिभुज प्रदेश तर मानवी संस्कृतीसाठी खूप महत्त्वाचे ठरलेत, नाही का? नक्कीच. हा केवळ भूगोलाचा भाग नाही तर इतिहासाचाही आहे. जगातल्या महान संस्कृती, मग ती इजिप्तची नाईल नदीवरची असो किंवा मेसोपोटमियाची असो, याच सुपीक त्रिभुज प्रदेशांमध्ये विकसित झाल्या. हो. निसर्गाच्या या संचयन प्रक्रियेनेच मानवाला शेतीसाठी आणि वस्तीसाठी सर्वात सुपीक जमीन उपलब्ध करून दिली. पाण्याच्या प्रवाही रूपाकडून आता त्याच्या घन रूपाकडे वळूया. हिमनदी म्हणजे बर्फाची नदी. ती तर दिवसाला काही मीटरच पुढे सरकते. इतक्या हळू गतीने ती जमिनीवर काय परिणाम करत असेल? मला तर खरंच आश्चर्य वाटतं. तुमचा मुद्दा बरोबर आहे. तिचा वेग खूप कमी असतो, पण तिची ताकद तिच्या वेगात नाही. मग कशात आहे? तिच्या प्रचंड वस्तुमानात आहे. कल्पना करा की हजारो टन वजनाचा बर्फाचा एक महाकाय थर एखाद्या बुलडोझरप्रमाणे जमिनीला खरवडून पुढे सरकतोय. त्याच्या मार्गात येणारे दगड, माती, खडक सगळं काही तो उखडून आपल्या सोबत घेऊन जातो. बापरे.
त्यामुळे तिचा वेग कमी असला तरी तिची खननशक्ती नदीपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. म्हणजे हिमनदीने तयार केलेली दरी नदीच्या व्ही आकाराच्या दरीपेक्षा वेगळी दिसत असणार. अगदी. नदी दरीला खोल आणि अरुंद बनवते, तर हिमनदी दरीला रुंद, पसरट आणि इंग्रजी यू अक्षराच्या आकाराची बनवते. आणि हिमनदीच्या कार्यामुळे काही खूप वैशिष्ट्यपूर्ण भूरूपं तयार होतात. म्हणजे असं बघा, हां. जिथे हिमनदी तयार होते तिथे ती खडकाला कोरून एका आरामखुर्चीसारखा खोलगट भाग तयार करते. त्याला हिमगवर म्हणतात. अच्छा. जेव्हा दोन विरुद्ध बाजूंनी दोन हिमनद्या डोंगर कोरतात तेव्हा मधोमध एक धारदार भिंतीसारखा भाग उरतो. त्याला शुककूड म्हणतात. आणि जेव्हा 3 किंवा 4 बाजूंनी हिमगवर तयार होतात तेव्हा मधोमध एक शंकूसारखं टोकदार शिखर उरतं. त्याला गिरीशृंग म्हणतात, जसं की आल्प्स पर्वतातील मॅटरहॉर्न शिखर. परफेक्ट, अगदी तेच. आणि ही हिमनदी जो गाळ वाहून आणते त्याला हिमोड म्हणतात, बरोबर? बरोबर. त्याचं संचयन कसं होतं? हो, हिमनदीने म्हणून आणलेल्या गाळाला हिमोड म्हणतात. यात सूक्ष्म कणांपासून ते घराएवढ्या मोठमोठ्या शिळ्यांपर्यंत काहीही असू शकतं. हिमनदी जिथे वितळायला लागते तिथे ती हा सगळा गाळ टाकू लागते. या संचयनामुळे लहान मोठ्या टेकड्या तयार होतात, ज्यांना हिमोडगिरी म्हणतात. आणि त्याचे प्रकारही आहेत ना? हो, हिमोड कुठे साठतो यावरून त्याचे प्रकार ठरतात. तळाशी साठलेला भूहिमोड, कडेला साठलेला पार्श्वहिमोड. आता आपण एका अशा शक्तीकडे वळूया जी दिसत नाही पण तिचं कार्य मात्र स्पष्ट दिसतं. वारा. वाऱ्याचं काम वाळवंटातच जास्त प्रभावी का दिसतं, इतर ठिकाणी का नाही? यामागे 2 सोपी कारणं आहेत. पहिलं म्हणजे वाळवंटात वाऱ्याला काय म्हणू शस्त्र पुरवठा सहज होतो. शस्त्र पुरवठा म्हणजे तिथे दिवसा प्रचंड उष्णता आणि रात्री थंडी, यामुळे खडक फुटतात आणि त्यांचा भोगा होऊन वाळू तयार होते. ही वाळूच वाऱ्याचं मुख्य शस्त्र आहे. अच्छा. आणि दुसरं कारण? दुसरं कारण म्हणजे वाऱ्याच्या कामात अडथळा आणणारी झाडं-झुडपं वाळवंटात नसतात. त्याला एक मोकळं मैदान मिळतं. म्हणजे वारा या वाळूच्या कणांना सोबत घेऊन सँडब्लास्टिंग करतो, जसं आपण भिंतीवरचा जुना रंग काढण्यासाठी करतो. अगदी तोच प्रकार. वारा आपल्यासोबत घेतलेले वाळूचे कण जेव्हा खडकांवर वेगाने आदळवतो तेव्हा खडक झिजतात. यातूनच भूछत्र खडक किंवा मशरूम रॉक तयार होतो. हां. यात गंमत अशी आहे की जड वाळूचे कण जमिनीलगतच जास्त उडतात. त्यामुळे खडकाचा खालचा भाग जास्त झिजतो आणि वरचा कमी. ज्यांना यारदांग म्हणतात. कल्पना करा की कोणीतरी ओल्या मातीवरून एक मोठा कंगवा ओढलाय. तसे हे यारदांग दिसतात. समजलं. आणि वाळवंटाची खरी ओळख म्हणजे त्या वाळूच्या प्रचंड टेकड्या. त्या तर पूर्णपणे वाऱ्याच्या संचयनामुळेच तयार होतात ना? हो, जेव्हा वाऱ्याचा वेग कमी होतो किंवा त्याच्या मार्गात एखादा अडथळा असतो तेव्हा तो आपल्यासोबतची वाळू तिथेच टाकू लागतो. यातूनच वाळूच्या टेकड्या म्हणजेच सँड-ड्यून्स तयार होतात. यांचेही वेगवेगळे आकार आणि प्रकार आहेत. बारखांसारखे? हो, चंद्रकोरीच्या आकाराच्या टेकड्यांना बारखान म्हणतात. तलवारीच्या पात्यासारख्या दिसणाऱ्या लांबट टेकड्यांना सैफ म्हणतात. आणि कधीकधी वाळवंटातून उडालेली अतिशय बारीक माती हजारो किलोमीटर दूर जाऊन साठते आणि त्यातून अत्यंत सुपीक अशी लोएसची मैदानं तयार होतात. चीनमधलं लोएस पठार याचंच उत्तम उदाहरण आहे. बरोबर. ठीक आहे. तर आपण जमिनीवरच्या शक्ती पाहिल्या, पण वाऱ्याची खरी ताकद तर समुद्रावर दिसते, जिथे तो मोठमोठ्या लाटा तयार करतो. आता आपण किनाऱ्याकडे जाऊया. सागरी लाटा किनाऱ्याला कसा आकार देतात? मी कोकणात गेले होते तेव्हा एकाच ठिकाणी खडकाळ उंच कडे आणि त्याच्या बाजूलाच सुंदर वाळूची पुळण पाहिली होती. हे दोन्ही एकच शक्ती कशी काय तयार करू शकते? उत्तम निरीक्षण आहे. कारण सागरी लाटा या दुहेरी भूमिका बजावतात. त्या एकाच वेळी विध्वंसक आणि निर्मात्या असतात. जेव्हा उंच आणि शक्तिशाली लाटा किनाऱ्यावरील खडकांवर आदळतात तेव्हा त्या प्रचंड दाब निर्माण करतात आणि खडकांमधील भेडांमध्ये हवा दाबून तिचा स्फोट घडवतात. अगदी. आणि त्या लाटांमधले दगडगोटेही किनाऱ्यावर आदळतात. या एकत्रित माऱ्यामुळे खडकांची झीज होते. आणि या झिजेतूनच ते उंच कडे तयार होत असणार. बरोबर. यातूनच सागरी कडा तयार होतात. लाटांच्या माऱ्याने खडकाच्या पायथ्याशी गुहा तयार होते, जिला सागरी गुहा म्हणतात. ही गुहा आरपार झिजल्यावर सागरी कमान तयार होते. आणि काही काळानंतर जेव्हा त्या कमानीचं छत कोसळतं तेव्हा समुद्रात एकटा उभा राहिलेला खडकाचा भाग दिसतो, त्याला सागरी स्तंभ म्हणतात. बरोबर.
हा एकाच भूरूपाच्या आयुष्याचा प्रवास आहे असं म्हणू शकतो. आणि मग पुळण किंवा बीच कसा तयार होतो? किनाऱ्याची झीज होऊन तयार झालेला गाळ म्हणजे वाळू, गोटे, कंकर, लाटा आपल्यासोबत वाहून नेतात आणि अशा ठिकाणी साठवतात जिथे त्यांचा जोर कमी असतो. अच्छा, म्हणजे जिथे थोडी गिशुटस्त जागा असेल तिथे. हो, या संचयनाच्या क्रियेतूनच सुंदर पुळण म्हणजेच बीच तयार होतो. कधीकधी वाळू साठून समुद्रात एक बांधासारखा भाग तयार होतो. त्याला वाळूचा दांडा म्हणतात आणि त्यामुळे समुद्राचे पाणी किनाऱ्याच्या आत अडकून खाजण सरोवर तयार होते. आपल्या स्रोतांमध्ये एक मुद्दा आहे की कोकण किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेशाऐवजी खाड्या जास्त आहेत. याचं कारण काय असावं? हो, याचा थेट संबंध तिथल्या नद्यांच्या स्वभावाशी आहे. कोकणातील नद्या पश्चिम घाटात उगम पावतात आणि कमी अंतरवेगाने प्रवास करून समुद्राला मिळतात. त्यांचा वेग खूप जास्त असतो. हो, आणि वेग जास्त असल्यामुळे त्या आपल्यासोबतचा गाळ किनाऱ्यावर न साठवता तो थेट खोल समुद्रात घेऊन जातात. त्यामुळे तिथे त्रिभुज प्रदेश तयार व्हायला वावच मिळत नाही. उलट समुद्राचे पाणी नदीच्या मुखात आतपर्यंत शिरते आणि खाड्या तयार होतात. अगदी बरोबर. आतापर्यंत आपण जमिनीवरच्या आणि किनाऱ्यावरच्या शक्ती पाहिल्या. पण एक शक्ती अशी आहे जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही. ती जमिनीच्या आत अंधारात काम करते. भूजल म्हणजे जमिनीत मुरलेलं पाणी. हे अदृश्य पाणी भूरूप कसं तयार करत असेल हे तर खूपच रहस्यमय वाटतंय. ते रहस्यमय वाटत असलं तरी त्यामागचं विज्ञान खूप सोपं आहे. पावसाचं पाणी जेव्हा जमिनीत मुरतं तेव्हा ते सच्छिद्र खडकांमधून खाली झिरपतं. हे पाणी म्हणजे निव्वळ H2O नसतं. अच्छा. त्यात हवेतला कार्बन डायऑक्साईड विरघळून ते सौम्य कार्बोनिक ॲसिड बनलेलं असतं. आणि जेव्हा हे आम्लयुक्त पाणी चुनखडीसारख्या विरघळणाऱ्या खडकांच्या संपर्कात येतं तेव्हा ते त्या खडकांना विरघळवतं. हेच भूजलाचं खनन कार्य. बरोबर. म्हणजे जमिनीखाली पोकळ्या आणि गुहा तयार होतात. अगदी. या प्रक्रियेमुळे जमिनीखाली भव्य चुनखडीच्या गुहा तयार होतात. जमिनीवर पाणी जिरपल्यामुळे खळगे पडतात, ज्यांना विलय विवर किंवा सिंक होल्स म्हणतात. आणि या गुहामध्ये तर एक वेगळंच अद्भुत जग तयार होतं. ते कसं? जेव्हा क्षारयुक्त पाणी गुहेच्या छतावरून थेंब थेंब टिपकतं तेव्हा त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन क्षार तिथेच साठतात. अच्छा, जसं मेणबत्ती वितळल्यावर मेण खाली ओघळतं तसं काहीसं का? एकदम उत्तम उदाहरण आहे. छतावरून खाली येणारे हे क्षारांचे स्तंभ म्हणजे अधोमुखी लवणस्तंभ, ज्याला स्टॅलेक्टाइट्स म्हणतात. आणि जमिनीवरून वर वाढणारे? त्यांना ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ किंवा स्टॅलेग्माइट्स म्हणतात. कधीकधी हे दोन्ही वाढून एकत्र येतात आणि एक सलग खांब तयार होतो. यात रामूच्या विहिरीचा एक व्यावहारिक प्रश्न आहे जो भूजल पातळीच्या संकल्पनेवर आधारित आहे. उन्हाळ्यात भूजल पातळी खोल जाते आणि पावसाळ्यात वर येते, तर रामूने विहीर कधी खोदावी? या प्रश्नातून आपल्याला या भूगोलाच्या ज्ञानाचा दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो ते कळतं. रामूने जर उन्हाळ्यात विहीर खोदली, जेव्हा पाण्याची पातळी सर्वात खाली गेलेली असते, तर त्या विहिरीला वर्षभर पाणी मिळेल. कारण पावसाळ्यात ती पातळी पुन्हा वर येणारच आहे. अगदी. पण जर त्याने पावसाळ्यात विहीर खोदली तर उन्हाळ्यात ती हमखास कोरडी पडेल. पाणी व्यवस्थापनासाठी भूजल पातळीची माहिती असणं खूप महत्वाचं आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की पृथ्वीचा पृष्ठभाग हा एखाद्या विशाल कॅनव्हाससारखा आहे आणि नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल हे पाची कराक आपापल्या शैलीत त्यावर सतत चित्र रेखाटत आहेत. हो, काहीजण कोरतायत तर काहीजण रंग भरतायत. आणि महत्वाचा निष्कर्ष हा आहे की हा कॅनव्हास कधीच पूर्ण होत नाही. या सर्व प्रक्रिया आजही, या क्षणीही अविरतपणे सुरू आहेत. पृथ्वीचा पृष्ठभाग स्थिर नाही, तो सतत बदलतोय. हो, आज दिसणारी भूरूपं ही कोट्यावधी वर्षांच्या या नैसर्गिक घडामोडींचा निकाल आहेत. थोडक्यात सांगायचं तर गुरुत्वाकर्षणामुळे चालणाऱ्या शक्ती जसं की नदी आणि हिमनदी ह्या उंच ठिकाणी विध्वंसाचं काम करतात. आणि वारा आणि लाटा, ऊर्जेचं वहन करणाऱ्या शक्ती जसं की वारा आणि लाटा ह्या सपाट आणि सखल भागात नवनिर्माणाचं काम करतात. हा विध्वंस आणि नवनिर्माण यांच्यातील एक अविरत खेळ आहे. ही चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आपल्या श्रोतांमध्ये विचारला आहे की वारा, नदी आणि हिमनदी यांपैकी कोणत्या कारकाची गतिजन्य ऊर्जा म्हणजे कायनेटिक एनर्जी सर्वात जास्त असेल? हा प्रश्न त्यांच्या वेग आणि वस्तुमान या दोन्ही गोष्टींचा विचार करायला लावणार आहे. यावर नक्की विचार करा. भूगोलाच्या पुढच्या अशाच रंजक विषयावर आपण लवकरच बोलू. धन्यवाद.